नमस्कार सगळ्यांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आज खूप दिवसात व्हिडिओ बनवायला घेतला होता, म्हणजेच रेसिपी। तर मुलांना वफल्स खायचे होते, बाहेर जाऊन खाऊया म्हणे, पण मग पाऊस पण भरपूर होता आणि हायजीन मेंटेन असतं की नाही, परत मैद्याचे असणार, हेल्दी नसणार, असं काही बरंचसं आमचं डिस्कशन झालं। मग त्यानंतर ठरवलं की घरीच बनवूया। मग भांडं नव्हतं तर ते भांडंही आणलं। मग वफल्स बनवायला सुरुवात केली। 1 वाटी गव्हाचं पीठ, हे आणि विशेष म्हणजे गव्हाच्या पिठाचे बनवलेले होते। 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी पिठी साखर, त्यानंतर 1 टीस्पून बेकिंग सोडा, 1 टीस्पून बेकिंग पावडर, आणि मग त्यात थोडंसं मोठा चमचा असं मी तूप घातलं, थोडं 1 चमचा कोको पावडर घातलं, आणि हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं। आणि त्यानंतर मग त्यात मी लागेल तसं मी दूध घालून मग त्याला मिक्स करून घेतलं छान असं। तर बघू शकताय थोडंसं मी इथे इसेन्स घातलेलं आहे, आणि मग अजून पुन्हा मिक्स करून घेतलं छान असं। आणि विशेष म्हणजे गव्हाच्या पिठाचं असल्यामुळे हेल्दी होणार होतं। मुलांना मी हेल्दीच खाऊ घालण्याचा प्रयत्न करत असते। मैदा खूप कमी वापरला जातो माझ्या घरात, म्हणजे आम्ही मैद्याचे पदार्थ खूप कमी खातो। तर अशा पद्धतीने मग मी हे वफल्सचं जे भांडं होतं त्याला मी ग्रीस करून घेतलं तुपाने, तेल, तूप, आणि आपण हेही लावू शकतो बटर। तर मग मी आता ते ग्रीस करून घेतलं, आणि मुलांचं चाललं होतं, म्हणजे मुलं पण मदत करत होते मला। मदत म्हणजे काय, तर त्यांनाच खायचं होतं, मग त्यांचा उत्साह जरा जास्तच होता। तर बघू शकता इथं आता आमच्या दीदीने आतापर्यंत प्रोसेस केली होती, आता दादा मला करायचं म्हणून मग मध्ये मध्ये दोघंही करत होते ते। तर अशा पद्धतीने मग ते बॅटर टाकलं, लागेल तसं बॅटर टाकून घेतलं। तर बघू शकता अशा पद्धतीने हे बॅटर टाकून घ्यायचं। त्यानंतर मग बंद करून गॅसवर आपल्याला 10 मिनटासाठी 10 ते 15 मिनटं लागतात। तर अशा पद्धतीने बघू शकताय, गॅस पेटवून गॅसवर मी ठेवलं, दोन्ही बाजूने छान असं भाजून घ्यायचं। तर अशा पद्धतीने बघू शकताय, मस्त झाले होते, खूप छान, आणि हेल्दी असल्यामुळे तर मग विचारायलाच नको, मैद्याचा वापरच नव्हता, गव्हाच्या पिठाचे वफल, आणि तेही घरच्या घरी। म्हणजे मग तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा असे वफल्स, खूप छान हेल्दी आणि टेस्टी झालेले होते। मुलांनी एन्जॉय केलं, मोठ्यांना पण आवडले, आम्हालाही आवडले। तर अशा पद्धतीने हे वफल्स गव्हाच्या पिठाचे हेल्दी टेस्टी। आता मग मी त्याच्यावर थोडं अजून यम्मी करण्यासाठी, किंवा अजून त्याला जरा फायनल टच देण्यासाठी म्हणून मग मी त्याच्यावर चॉकलेट मेल्ट करून घातलं, आणि मग अजून मुलांना मधही हवं होतं। तर अशा पद्धतीने मी हेल्दी वेने मुलांना आज वफल बनवून दिले, आणि तेच तुमच्यासोबतही शेअर केलं। चला तर मग हा व्हिडिओ कसा वाटला, आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। तर अशा पद्धतीने लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय।